नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये खूप 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 स्वागत आहे। तर एका ताटामध्ये मी इथं 2.5 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। याच्यावरतीच मी आता चवीनुसार मीठ घालते। त्यासोबत काश्मीरी मिरची पावडर म्हणजे जी तिखट नसून रंग छान येतो ती अर्धा चमचा घेतले। यासोबतच मी पाव चमचा इथं हळद घालते। अर्धा चमचा ओवा घेतलाय। ओवा थोडासा हातावरती चोळून या पिठामध्ये घालून घेते। त्याच्यामुळे खूप छान असा जो पदार्थ बनवतो त्याला खूप मस्त असा वास येतो। त्यासोबत एक चमचा मी कसुरी मेथी घेतली। त्यासोबत एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय, खूप बारीक असा चिरून घ्यायचा कांदा। एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। तर पिठामध्ये कांदा टोमॅटो त्यासोबत हिरवी मिरची मी अगदी बारीक चिरून घेतली। तर इथं आपण पेस्ट सुद्धा वापरू शकतो किंवा मग लाल तिखट पण वापरू शकतो। कांदा आणि टोमॅटो या पिठामध्ये खूप व्यवस्थित असं चोळून किंवा दाबून दाबून थोडंसं मळून घ्यायचं। त्यासाठी काय जेणेकरून काय आपल्या पिठामध्ये टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असं मिक्स होईल। आता इथं व्यवस्थित पीठ मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालते आणि पिठाचा एकदम छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचे। चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा। कांदा आणि टोमॅटो वापरलाय तर कांद्याला सुद्धा पाणी सुटतं आणि टोमॅटो सुद्धा पाणी सुटतं। तर पीठ खूप सैलसर होऊ नये यासाठी थोडासा गोळा हा घट्टसरच मळून घ्यायचा आणि अगदी पाणी कमी कमी वापरत जसं लागेल तसंच घेऊन पीठ मळून घ्यायचं। तर इथं बघा मी पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेतलाय। छान पीठ असं घट्टसर मळून घेतलंय। आता थोडंसं एक चमचा हातावरती मी तेल घेतलंय आणि हे पीठ मी परत एक अर्धा मिनिट चांगलं मळून घेतलंय। आता अगदी एक 4-5 मिनिटच पीठ बाजूला ठेवायचं। खूप जास्त वेळ पीठ मी बाजूला नाही ठेवत, कारण कांदा आणि टोमॅटो वापरले त्यासाठी पीठ सैलसर होईल यासाठी पटकन अगदी करायला घ्यायचं। आता इथं बघा एक 5 मिनिटं पीठ बाजूला ठेवल्यानंतर या पिठाचा एक गोळा काढून घेते मी। आता इथं बनवते मी मस्त खमंग खरपूस चटपटीत पराठे। तर आता पराठे आपल्याला जसे हवे त्या पद्धतीने इथे पिठाचा गोळा घ्यायचा, लहान मोठा कसे बनवायचे त्या साईजचा। तर इथे मी गोलच पराठे बनवणार आहेत आणि खूप जास्त मोठे बनवणार नाहीत, अगदी चपाती बनवतो त्याच्यापेक्षा खूप थोडेसे कमी। तर अगदी आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो वापरला असून सुद्धा अजिबातही कुठल्या साईडून हे जे पीठ लाटताना चिरटत नाही। अगदी मस्त असं याचा पराठा लाटायला येतो। अजिबातही कुठे पीठ चिकट होत नाही किंवा तुटत नाही फुटत नाही। या पद्धतीने पराठा छान असा लाटला जातो। तुम्हाला चौकोनी आवडत असेल तर तसा, किंवा त्रिकोण आवडत असेल तर, किंवा मग असा गोल केला तरी पण चालेल, आपल्या आवडीनुसार करून घ्यायचं। तर इथं बघा या पद्धतीने मी छान असा पराठा लाटून घेतलाय। खूप पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही। तर याच पद्धतीने मी बाकी सुद्धा पराठे छानसे लाटून घेते। लाटताना थोडंसं पीठ वापरायचं इथं, त्याच्यामुळे पोळपाटाला पीठ चिकटलं जात नाही, चांगला पराठा लाटायला येतो। आता पराठे लाटून घेतलेत आणि आता इथं तवा पण गरम करायला ठेवला होता। तर आता तवा चांगला गरम झालाय आणि आता गॅस थोडासा कमी करते आणि त्याच्यानंतर एक चमचाभर मी तेल या तव्यावरती सोडले। त्यानंतर हा पराठा जो मी लाटून घेतलाय हा पराठा या तव्यावरती घालते। तेल तव्यावरती अगोदर घातल्यामुळे ना पराठ्याला रंग खूप मस्त येतो। तर आता एका साईडून चांगला भाजल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेते। आता इथे मी पराठ्याला तेल लावून घेते। त्याच्याऐवजी तुम्ही तूप किंवा बटर लावलं तरी खूप मस्त अशी टेस्ट येते, किंवा आपण मुलांसाठी जर करत असू किंवा मुलं तूप खात असतील तर नक्कीच आपण या पराठ्याला तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करू शकतो। तर दोन्ही साईडून खूप खमंग असं हे पराठे भाजून घ्यायचे, छान सोनेरी रंगावर येईपर्यंत। तर इथे बघू शकता रंग खूप मस्त आला या पराठ्यांना, खूप छान दिसतात आणि मस्त असे खरपूस खमंग भाजले गेलेत। तर बराच वेळा काय होतं आपल्याला मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं सुचत नाही, तर अशा वेळेला अगदी 10 मिनिटांमध्ये हा जो कांद्याचा पराठा आहे ना तयार होतो। चवीला अप्रतिम असा लागतो आणि शिवाय मुलांच्या डब्यासाठीच नाही पण रोज नाश्त्याला काय करायचं, तर अशा वेळेला सुद्धा झटपट करता येईल। रवा पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर चहासोबत हा मस्त मसालेदार पराठा खूप मस्त लागतो, किंवा मग जेवणासाठी आपण करू शकतो। नेहमी तेच खायचा कंटाळा आला असेल तर, किंवा या पराठ्यामध्ये मी कांदा टोमॅटो वापरलाय, तुम्ही ह्याच्याऐवजी दुसऱ्या आवडीच्या भाज्या वापरू शकता। ह्याच्यामध्ये पालक मेथी गाजर हिरवे वाटाणे सुद्धा वापरू शकतो आपण ह्याच्यामध्ये। असं मस्त चटपटीत पराठे आपण तयार करू शकतो मुलांच्या डब्यासाठी हेल्दी, त्यासोबत पौष्टिक, अगदी आवडीने खातील इतके सुंदर हे पराठे तयार होतात। तर इथे बघा रंग छान आलाय आणि मी याच पद्धतीने सर्व पराठे भाजून घेतलेत आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर मस्त असं खरपूस सोनेरी रंग आलाय आणि अगदी मऊसूद। जरी तुम्ही सकाळी जरी हे पराठे केले तरी संध्याकाळपर्यंत असेच मऊसूद असे पराठे राहतात।
चवीला अप्रतिम. सोबत तुम्ही दही घेऊ शकता, कोणतीही चटणी घेऊ शकता किंवा मग नुसतेही खायला मस्त टेस्टी लागतात. तर या पद्धतीचे पराठे एकदा नक्की करून बघा. मुलांच्या डब्यासाठी करा, नाश्त्यासाठी करा किंवा जेवणासाठी करा. रेसिपी कुठे जरा जरी आवडली असेल तरी नक्की एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करून जरूर सांगा मला तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि छानसे माझे रेसिपी व्हिडिओ पहा. तर चला मग परत भेटू छानशा रेसिपी.